नमस्कार. कधी विचार केलाय की अचानक पोलिसांशी सामना झाला तर काय करायचं? अशा वेळी आपले हक्क काय आहेत हे माहीत असणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण कायद्याचं ज्ञान हीच आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. तर चला आज आपण हेच समजून घेऊया आणि स्वतःला तयार ठेवूया. हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांच्या मनात कधी ना कधी येतोच, नाही का? विशेषतः जेव्हा वर्दी समोर दिसते. हीच भीती दूर करण्यासाठी आणि आपल्या अधिकारांची ताकद ओळखण्यासाठी आज आपण हे सगळं समजून घेणार आहोत. सुरुवात करूया. अटक हा शब्द ऐकला की पोटात थोडा गोळा येतो, मनात गोंधळ उडतो, बरोबर? पण या भीतीमागचं सत्य काय आहे आणि आपला कायदा नक्की काय म्हणतो ते समजून घेऊया. आणि ही भीती वाटणं साहजिकच आहे, कारण जेव्हा आपल्याला नियमच माहिती नसतात तेव्हा काय करावं हेच सुचत नाही. पण माहिती नाही म्हणून आपल्या हक्कांवर पाणी सोडून चालेल का? अजिबात नाही. बरं, हे सगळं नुसतं बोलून समजणार नाही. चला एक खरी घटना पाहूया, म्हणजे आपल्याला कळेल की हे सगळं किती महत्त्वाचं आणि गंभीर आहे. हे प्रकरण आहे हनुमंत नाझिरकर यांचं. त्यांच्या केसमुळे अटक आणि नागरिकांचे हक्क यावर एक इतका महत्त्वाचा निकाल लागला, जो आपल्या सगळ्यांसाठीच एक मोठा धडा आहे. आता बघा नक्की काय घडलं. 25 तारखेला दुपारी 1 वाजता त्यांना ताब्यात घेतलं. कागदावर अटक दाखवली. दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजता आणि कोर्टासमोर हजर केलं 3ऱ्या दिवशी दुपारी. म्हणजे विचार करा, ताब्यात घेतल्यापासून ते कोर्टात नेईपर्यंत तब्बल 47 तास गेले. 47 तास. कायदा सांगतो 24 तास आणि इथे लागले 47 तास, म्हणजे जवळपास दुप्पट वेळ. हा आकडाच सांगतो की प्रकरण किती गंभीर होतं. पण घाबरू नका. अशा वेळी आपल्या संरक्षणासाठी कायद्याने एक जबरदस्त ढाल दिली आहे, आणि ते आहे आपलं घटनात्मक कवच. या सगळ्या प्रकरणातला खरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हाच आहे: अटक नक्की कोणत्या क्षणी सुरू होते? जेव्हा पोलीस कागदावर लिहितात तेव्हा, की ज्या क्षणी तुम्हाला पकडतात तेव्हा? आणि याच प्रश्नाचं उत्तर मुंबई उच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दांत दिलंय. अटक म्हणजे ती वेळ जेव्हा तुमचं स्वातंत्र्य हिसकावून घेतलं जातं, तुम्हाला मोकळेपणाने फिरण्यापासून रोखलं जातं. पोलिसांनी त्यांच्या डायरीत काय वेळ लिहिली याला काहीही अर्थ नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि हे संरक्षण आपल्याला कुठून मिळतंय? तर थेट आपल्या भारतीय राज्यघटनेतून. कलम 22(2) हे कलम स्पष्ट सांगतं की प्रवासाचा वेळ सोडला तर अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीला 24 तासांच्या आत मॅजिस्ट्रेट समोर उभं केलंच पाहिजे. हा नियम आहे. आता एक मोठा गैरसमज दूर करूया. सरकारचा युक्तिवाद काय होता की मेडिकल चेकअपसाठी लागलेला वेळ वगैरे 24 तासांमधून वजा करावा. पण कोर्टाने हे साफ नाकारलं. कोर्टाने स्पष्ट केलं की फक्त आणि फक्त प्रवासाचा वेळ, म्हणजे तुम्हाला जिथे अटक केली तिथून कोर्टात नेण्याचा वेळ, तेवढाच वगळला जाईल. बाकी 1 मिनिटही इकडे तिकडे नाही. सगळा वेळ मोजला जाईल. चला तर मग आता ही सगळी माहिती आपल्या कामी कशी आणायची ते पाहूया. कारण हक्क फक्त माहीत असून चालत नाहीत, ते वापरता आले पाहिजेत. हीच आपली खरी शक्ती आहे. हे 4 मुख्य हक्क तर पाठच करून ठेवा. पहिलं, अटक का करताय आणि किती वाजता करताय हे विचारा, कारण इथूनच 24 तासांचा काउंटडाऊन सुरू होतो. दुसरं, लगेच घरातल्यांना किंवा मित्राला कळवायला सांगा. तिसरं, मला माझ्या वकिलाशी बोलायचं आहे, हा तुमचा अधिकार आहे, तो मागा. आणि चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला 24 तासांच्या आत कोर्टात हजर करा, ही मागणी करा. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, हा 24 तासांचा नियम म्हणजे काही सरकारी ऑफिसची वेळ नाही. रविवार असो किंवा कोणतीही सरकारी सुट्टी असो, कायदा 24 तास जागा असतो. गरज पडली तर मॅजिस्ट्रेट रात्री, अपरात्री किंवा अगदी हॉस्पिटलमध्ये येऊन सुद्धा तुमचं म्हणणं ऐकू शकतात. बरं, समजा या नियमांचं पालन झालंच नाही तर? जर तुम्हाला बेकायदेशीरपणे डांबून ठेवलं तर काय? त्याचे काय परिणाम होतात हेही माहिती पाहिजे. बेकायदेशीर अटकेविरोधात आपल्याकडे काही पॉवरफुल कायदेशीर उपाय आहेत. यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हेबियस कॉर्पस याचिका. याचा सोपा अर्थ आहे, त्या व्यक्तीला आमच्यासमोर हजर करा. या याचिकेनंतर कोर्ट थेट पोलिसांना आदेश देतं. याशिवाय ज्या अधिकाऱ्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुम्हाला झालेल्या त्रासाची नुकसान भरपाईसुद्धा मिळू शकते. म्हणजे बघा, या सगळ्या चर्चेचा सार काय? तर एकच: ज्ञान हीच ताकद आहे. आपल्या हक्कांविषयी माहिती असणं हीच आपली सगळ्यात मोठी ढाल आहे. चला, जाता जाता महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात घेऊया. अटक कधी सुरू होते? ज्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य संपतं. तुम्हाला किती वेळात कोर्टात हजर करायला हवं? 24 तासांच्या आत. यातून कोणता वेळ वगळला जातो? फक्त प्रवासाचा वेळ. आणि संरक्षणाची पहिली पायरी कोणती? आपले हक्क जाणून घेणे.
आणि शेवटी एकच वाक्य मनात कोरून ठेवा. हक्क माहिती असतील तर भीती नाही. जागरूक रहा आणि सुरक्षित रहा. या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुमचा दिवस शुभ असो.